आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुल्लू में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू।
आणि मी तुझ्यासाठी जगते आणि मी तुझ्यासाठी जगते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ही वेळ असा प्रार्थनेची. प्रार्थना करा. उरांदवा शाखांदरी अला बोंदरी खांद बोशा खांदा रागला बांदरी अंद बोशा खांदरी अला बोंदरी खांद बोशा खांदा Uzandari ala busha gandari ala bundari kanda busha kanda. Urakala bandari kanda busha gandari kala bundari kanda busha ganda. Uzandari ala bundari kanda busha kanda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari. Ri ala bundari kanda busha gandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha kanda. O rakala bandari kanda busha kanda. O rakala bandari ala bundari kanda busha kanda. O ragala bandari kanda busha kanda ri ala bundari kanda busha kanda. Randaba li ala bundari kanda bundari kanda bundari kanda bundari ri ala bundari. Ragala bandari kanda busha kanda ri ala bundari kanda busha kanda ri ala bundari. Ragala bandari anda busha kanda ri ala bundari. Rala bandari kanda busha kandari ala bundari kanda bunjadi ala bundari kanda busa kandari ala bundari. Rala bandari kanda busha kanda. O randa vasha kanda. Hallelujah. Praise the Lord. आम्ही या प्रार्थने करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. Hallelujah. Praise the Lord. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा. यहोशुआ 1:9 सांगता असा. काय मी तुमका आज्ञा नाही दिलंय, हियाव बांधून दृढ व्हा, भय बाळगू नकास आणि तुझा मन कच्चा करू नकोस, कारण जैसर तू जातल थैसर तुझो परमेश्वर यहोवा तुमच्या वांगडा असतलो. 1 कोरिन्थीकरास पत्र 15:58 सांगता असा. तेव्हा ए माझ्या प्रिय बांधवांनो, दृढ आणि अटळ रहा आणि प्रभूच्या कामात नेहमी वाढत जावा, कारण की या जाणतास की तुमचो परिश्रम प्रभूमध्ये व्यर्थ नाही असा. आमच्या बांधवांसाठी विशेष करून प्रार्थना करा की ते शेवटच्या दिवसात सैतानाच्या धोक्यापासून सुरक्षित असत आणि मुक्त असत. घोषणा करा की आमचे बांधव मजबूत, सुसज्जित, प्रोत्साहित, प्रेरित, जिवंत असत आणि ते न घाबरता आणि न डरता परमेश्वराच्या वचनाक आपल्या पकडमध्ये घोषित करतात असत. जसं की त्यांका बोलाक हव्या, भले ते कुठच्या पण समस्येच्या दबावात असले तरी पण ते विश्वासात दृढ रवतले. प्रार्थना करा की आमचे बांधव आत्मे जिंकण्याच्या चर्चच्या गतिविधींका आणि पार्टनरशिपमध्ये भाग घेण्यासाठी खूप जुनूनी आणि कटिबद्धता वांगडा काम करतात असत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. ओ राखाला बांदरी अंद बोशा कांदा. ओ रांद बाशा कांदरी अला बोंदरी कांद बोशा कांदा. ओ रांद बाशा राखाला बांदरी अला बोंदरी. रि अंद बोशा कांदरी अला बोंदरी कांद बोशा कांदा. रागला बांदरी अंद बोशा कांदा. O ragala bandari ala bundari, di ala bundari kanda busha kanda. O rakanda zi kandari ala bundari, ragala bandari kanda busha harakala banda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari, raganda basha kandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha gandari ala bundari kanda busha ganda. Ragala bandari kanda busha harakala bandari kanda busha ganda. O rakanda basha kanda. O rakanda zikandari ala bondari kanda busha kanda.
O rakala bandari kanda boshaka rakala bandari ala bondari. Ragala bandari kanda boshakandari ala bondari. Randa bashaka rakala bandari ala bondari. Randa bashakandari ala bondari kanda boshakanda. Rakala bandari kanda boshakandari ala bondari. Randa bashakandari ala bondari. Ragala bandari kanda boshaka rakala bandari kanda boshakanda. O rakala bandari and boshakanda. O randa bashakandari ala bondari. Randa bashakandari ala bondari kanda boshakanda. Ragala bandari kanda boshakanda. Randa bashakanda rikala bondari kanda boshakanda. O randa bashakanda rikala bondari ri ala bondari. O zandari kanda boshakanda ri ala bondari. Randa bashaka rakala bandari kanda boshakanda. O randa bashaka rakala bandari ala bondari. Randa bashakanda ri ala bondari kanda boshakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असं आमच्या मिशन 1 अरब आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होताला असा. आम्ही प्रार्थना करतो असं वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असं की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे दररोज वाढणारी सेवकाई असा. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बांदरी खांद बोशा खांदा. O randa basha hara kala bandari ala bondari. Ri anda bosha kandari ala bondari. Ri kanda bosha hara kala bandari ala bondari. O randa basha kanda. Rala bandari kanda bosha hara kala banda. Ri anda bosha kandari ala bondari kanda bosha ganda. Rala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri anda bosha kandari kanda bosha kanda. Rala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri anda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri anda bosha kandari kanda bosha kanda. Rala bandari kanda bosha kandari ala bondari. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Randa basha kanda ri ala bondari. Ragala bandari anda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Randa basha kandari kanda bondari ala bondari. Ri anda bosha kandari ala bondari. Ri anda bosha kandari ala bondari. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Ri anda bosha kanda. O randa basha kanda. Ragala bandari kanda bosha karaka. Li ala bondari kanda bosha kanda. Ri anda bosha kanda. Randa basha kanda. O randa basha kandari ala bondari. O randa basha kanda. Ri anda bosha kanda. O randa basha karaka banda. Ri anda bosha kanda ri ala bondari kanda bosha kanda. O ragala bandari kanda bosha kanda. Randa basha kanda. Ri ala bondari kanda bosha kanda ri ala bondari. Randa basha kanda ri ala bondari. Ri anda bosha kanda ri kanda bosha kanda. O rala bandari ala bondari kanda bosha kanda. O randa basha kanda ri ala bondari. O zandari kanda bosha kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण होऊक हवे आणि सगळे सत्यात ओळखाक हवेत. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा, की ते तारण ग्रहण करतात असत आणि सत्याच्या ज्ञानात येतात असत. प्रार्थना करा की ते येशू त्यांचा प्रभू आणि तारणकर्त्याच्या रूपात ग्रहण करतात असत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. आपण प्रार्थना करूया. ओ रांदा बादशा खांदा रगला बांदरी खांद बोशा खांदा. O randa basha kandari ala bondari. Ri anda bosha kandari ala bondari kanda bosha kanda. Ragala bandari kanda bosha kandari ala bondari. Randa basha kanda ri ala bondari kanda bosha kanda. O randa basha kanda.
Ragalabandari kanda bushakanda. Ralabandari kanda bushakanda. Randa bashakanda. Ri alabondari kanda bushaka ragalabandari kanda bondari kanda bondari. Ri anda bushaka ragalabandari kanda bondari kanda bondari. Ri anda bushakanda diela bondari. Ri kanda bushakanda diela bondari kanda bushakanda. O randa bashakanda. O ragalabandari kanda bushahara kalabanda. Ri alabondari kanda bushakanda. Randa bashaka ragalabandari kanda bondari. Ri anda bo ragalabandari kanda bushakanda. Randa bashakanda ri kanda bondari. Randa bashakanda ri alabondari ri alabondari kanda bondari. Ri anda boshakanda ri alabondari kanda bondari. Randa bashaka ragalabandari kanda bondari. Ragalabandari kanda boshakanda. Ragalabandari kanda boshaka ragalabandari kanda bondari. Ri anda boshakanda ri alabondari kanda boshakanda. Ragalabandari kanda boshakanda. O randa bashaka ragalabandari kanda boshakanda. Randa bashakanda ri kanda bosakara kalabandari kanda boshakanda. O randa bashakanda. Randa bashakanda. Ri alabondari kanda boshakanda ri alabondari. Ri anda boshakanda ri alabondari kanda boshakanda. O rakalabandari kanda boshakanda. Randa bashakanda ri alabondari kanda boshakanda. O randa bashakanda ri alabondari kanda boshakanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा स्तुती आणि आराधनेची. महानाचा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेक सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 26 सप्टेंबर 2021 आणि आजचा विषय असा भविष्यवाणीच्या शब्दांत गोष्टी योग्य करा. हालेलुया. सुरुवातीचा वचन घेतला गेला असा यशया अध्याय 48 वचन 6. तू या ऐकला असस
ह्या सर्व बघा. तुमका या कबूल करूक नको काय? आतापासून मी नव्या गोष्टी, गुप्त गोष्टी, तुका माहित नाहीत अशे गोष्टी तुका ऐकवतय. हालेलुया. जेव्हा तुम्ही आपला सुरुवातीचं शास्त्र वचन 7व्या वचनाच्या पुढे वाचतास, तेव्हा तुमच्या लक्षात येत की निर्दिष्ट केलेल्या नवीन गोष्टी भविष्यवाणीच्या शब्दांत तयार केलेल्या असत. ते आता भविष्यवाणीच्या शब्दांत अस्तित्वात इले असत. हालेलुया. भविष्यवाणीचो शब्द म्हणजे देवाचो रेमा, जो तुमच्या तोंडात घातलेलो असा. जे शब्द तुम्ही देवासाठी बोलतास, परमेश्वर तुमका त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे देत असलेली ही वाचा असा. ते तुमच्या अंतर्गत आत्म्याच्या अवस्थेतून येतात. लक्षात ठेवा, तुमचा आत्मा देवाच्या वचनाद्वारे निर्माण झालो असा आणि वचन तुमच्यामध्ये रवता. हालेलुया. तसाच देवाचो शब्द, जो देवाचो लोगोस असा, जो तुमच्यामध्ये वस्ती करता, तो बघता, समजता आणि सर्व गोष्टी जाणता. कारण देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्याच्यातून भेदून आरपार जाणारा आणि मनातील विचार व हेतू ह्यांचा परीक्षक असा आणि त्याच्या दृष्टी अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. तर ज्याच्या बरोबर आपला संबंध असा, त्याच्या दृष्टी सर्व उघडे व प्रकट केलेले असत. हालेलुया. मग ही गोष्टी जे देवाचे वचन बघतात, समजतात आणि जाणतात, त्यांना तुम्ही खरे कसे करतास, हे तुमच्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्यात तुम्ही उच्चारलेल्या भविष्यवाणीच्या शब्दांनी होता. हालेलुया. म्हणूनच बायबल म्हणतात, देव म्हणता, शेवटल्या दिवसात असा होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचो वर्षाव करीन. तेव्हा तुमचो झील व तुमचे चेडवा संदेश देतील. या केवळ तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर लागू होत नाही. हालेलुया. तुम्ही भविष्यवाणीच्या शब्दाद्वारे ह्या जगाचो मार्ग निर्देशित करू शकतास. उदाहरणार्थ, जेव्हा राष्ट्रांची सरकारा, उद्योगांचे नेते आणि इतर चर्चच्या विरोधात एकत्र येतात, तेव्हा आत्म्याकडून शब्द घेवा आणि त्यांना विश्वासान उच्चारा. आपण पांगळे नाही आहोत. घटना बदलण्यासाठी आणि देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार गोष्टी संरेखित करण्यासाठी काय कराव्या ह्या आपल्याला माहित असा. त्यांना आपल्याक त्याचे साक्षीदार आणि नेते म्हणून पाठवला असा. हालेलुया. देवाने त्याचा वचन आपल्या हृदयात आणि आपल्या तोंडात दिला असा आणि आपल्या जगात आपल्या तारणहार म्हणून पाठवला असा. जसो ओबद्या संदेष्टा म्हणालो, उद्धारकर्ते सियोन डोंगरावर येतले. तुमच्या शब्दाद्वारे, भविष्यवाणीच्या शब्दाद्वारे तुमच्या जीवनात, तुमच्या घरात, तुमच्या सेवा कार्यात, नोकरीत, व्यवसाय, शहर आणि राष्ट्रातील गोष्टी योग्य बनवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. मी जाहीर करतोय की येशू सर्वांवर देव असा. तो प्रत्येक सरकार आणि अधिकार आणि सत्ता आणि प्रभुत्व आणि प्रत्येक नावावर देव असा. केवळ या युगातच नाही, तर येणाऱ्या काळातही माझ्याद्वारे ख्रिस्त राज्य करता आणि सर्व जगात सत्ता करता. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इनका नाम पूनम जायसवाल है। ये जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हैं और इनके पति की गवाही है
इनके पति पिछले कई सालों से इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, इन्हें मानते नहीं थे, मतलब इन लोगों का ख्याल नहीं रखते थे, खर्चा नहीं देते थे, कुछ नहीं करते थे और इनके मायके वाले सब संभालते थे, सब खर्चा देखते थे। और जब इन्होंने एक बहन से सुसमाचार सुना प्रभु के विषय में, तो ये प्रार्थना भी आने लगी और ऑनलाइन प्रेयर देखने लगी और पास्टर आइजैक घोषणा बोल रहे थे, प्रार्थना कर रहे थे। इन्होंने विश्वास किया और माना कि पति हमारे साथ है और हमारा ख्याल रखेंगे। तो जैसे पास्टर प्रार्थना किया, इन्होंने ग्रहण किया और मान ली कि हमारे पति मानेंगे और वैसे ही हुआ इनके साथ। इनके पति अभी मानते हैं, इनका ख्याल रखते हैं, बहुत अच्छे से ये खुश हैं, उत्साहित हैं, इसलिए परमेश्वर को धन्यवाद दे रही हैं और धन्यवाद दे रही है पास्टर आइजैक सर का। थैंक यू सर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, येशू माझा तू हा महान, येशू राजा जिवंत परमेश्वर, येशू माझा तू हा महान, येशू राजा जीवन परमेश्वर, तू असं पहाटेच तारो, तू है यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, तू असं पहाटेच तारो, तू है यहोवा प्रकाशमान, तू असं मुक्तिदाता, तू असं पालनहार, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा येशू, पवित्र तू असं पवित्र, पवित्र माझा परमेश्वर, पवित्र
पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर येशू माझा तू हा महान येशू राजा जिवंत परमेश्वर तू असा पहाटेचा तारो तू हा यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार तू असं पहाटेचा तारो तू हा यहोवा प्रकाशमान तू असं मुक्तिदाता तू असं पालनहार पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा येशू पवित्र तू असं पवित्र पवित्र माझा परमेश्वर सांगा परमेश्वर केवढो भलो असा, किती महान असा, किती अद्भुत असा, त्याच्यासारखं कोण नाही असा. हा परमेश्वरा, तुम्ही भले असास, तुम्ही महान असास. धन्यवाद आमच्या जीवनात तुमच्या दयेसाठी धन्यवाद देतो प्रभू. तुम्ही सगळ्यात मोठे असास, तुम्ही सगळा काय बनवलास प्रभू. धन्यवाद धन्यवाद. आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज द लॉर्ड. बसू शकतास. हालेलुया. कशा असाच तुम्ही सांगू शकता. स्वागत आहे तुमचा चर्चमध्ये. हालेलुया. कारण एक गोष्ट असा जी आम्ही इच्छितो तुमच्या डोक्यात पूर्णपणे बसाक होई, की तुम्ही या जगाचे नाही असास. या जगासोबत तुमचा काय पण आकर्षण नाही असू शकणार. आणि तुम्ही एक सैनिक असास, जे जगाक सुधारूसाठी पाठवले गेले, जगाक वाचवसाठी पाठवले गेले असत. कधीच जगाकडसून आशा नको करू की जग काहीतरी तुमका देताला. जगाकडे आमका देवसाठी काही एक नाही असा. आणि जोपर्यंत ही गोष्ट तुमच्या आतमध्ये नाही जाऊची, तुम्ही एक ख्रिश्चन नाही असास. कारण ख्रिश्चनिटीमध्ये 2 स्टेप असतात. जर तुम्ही फाउंडेशन स्कूल केला असं तुमका आम्ही शिकवलेलं. सेंटिफिकेशन, तक्कीकरण. अशा प्रकारे की एक माणूस जर खड्ड्यात पडलो असा, तर पहिला काम असतं की ते खड्ड्यातून काढणं, आणि दुसरं काम असतं की त्याच्यावरची माती काढणं. काम आहे असं फाउंडेशन स्कूलमध्ये. पण ह्या ज्या कामाचं ते खूप कमी लोक करतात. ते चर्चमध्ये येतात, नवीन जन्मतात, खड्ड्यातून बाहेर निघान येतात, जगाच्या बाहेर निघान येतात. पण जर आता दुसरा काम असा
जगाक आपल्या मधसून बाहेर काढूचा त्याच्यात ते ढिले होतात. आणि थंयसून त्रास सुरू होता. चला वाचूया याकोबाचं पुस्तक. असंच माझ्यासोबत. आय विश इट विल हेल्प यू. याकोबाचं पुस्तक 1 अध्याय 22 वचन. पण वचनात चालणारे बना. याचा अर्थ असा की वचनावरती करणारे बना. बोला वचनाचे करणारे बना. वचनाचे करणारे बना. फक्त ऐकणारेच नाही जे स्वतःक फसवतात. सिंपल. तर जर तुम्ही वचन ऐकलास तर वचन नाही केलास तर फसवलास कोणाक? नेक्स्ट. कारण जो कोणी वचनाक ऐकणारो आसात आणि त्याच्यावर चालणारो नसात तो अशा मनुष्यासारखो असा जो आपला स्वाभाविक तोंड दर्पणात बघता. नेक्स्ट. ह्याच्यासाठी तो स्वतःक बघून निघान जाता आणि लगेच विचारता की तो कसो होतो. नेक्स्ट. पण जो व्यक्ती स्वतंत्रतेच्या सिद्ध व्यवस्थेवरती लक्ष ठेवता तो आपल्या कामात ह्याच्यासाठी आशिष मिळवतलो. पण ऐकान विचारना नाही पण तसाच काम करता. म्हणजे आशिष कोणाक भेटता? जो ऐकता काय करतो करता. का लिहिलं हातय? जो वचनाक करता. ही गोष्ट समजाक आणि सांगाक पूर्ण जीवन लागतं. पास्टर माझं जीवन पुढे कशाक नाही वाढता, माका आशिष कशाक नाही भेटना, माझी कामं पुढे कशाक नाही वाढणार. म्हटलं तुम्ही स्वतःक जाऊन स्वतः प्रश्न विचारा की काय तुम्ही ना करता असास. जर तुम्ही वचन नाही करणार असास तर आशिष नको असा कवी. तर लिहिलं असं सरळ सरळ. पण जो व्यक्ती स्वतंत्रतेच्या सिद्ध व्यवस्थेवरती लक्ष ठेवत राहता तो आपल्या कामात ह्याच्यासाठी आशिष मिळवतलो. कशासाठी? की तो ऐकान विसरणार नाही पण तसाच काम करता. नेक्स्ट. मी तुम्हाला काहीतरी दाखवू इच्छिते. चला सुरुवात असा. जर कोणी स्वतःक भक्त समजात आणि आपल्या जिभेक लगाम नाही लायत आणि आपल्या हृदयाक फसयत तर त्याची भक्ती व्यर्थ असा. मी तुमका सांगितलेलं आहे ना कसाच ऐकतो आपण. परमेश्वराच्या राज्याचो जीवनाचो अभ्यास करा. तर तुम्ही म्हणतास की मी भक्त असय, येशू ख्रिस्ताचो भक्त असय, पण जिबेर लगाम नाही दिलास तर बायबल काय सांगता? त्या माणसाची भक्ती काय असा? व्यर्थ, बेकार. खूपशे तरुण लोक असतात ज्यांका हे गोष्ट समजत नाही. ते जगाची भाषा उठवतात, यूज करतात ना अमेरिकन स्लँग. कारण तुमची भक्ती व्यर्थ असा. तुमची भक्ती व्यर्थ असा. तुमका वाटू शकता तुम्ही भक्त असास पण तुमच्या जिभेर तुमचं काय कंट्रोल नाही असा. तुमची भक्ती काय असा? व्यर्थ असा. बायबल सांगता, मी नाही सांगणार. 27 खूप इम्पॉर्टन्स आहे. मी तुमका जाऊ इच्छित आहे. दिस इज रिमार्केबल. 27 मका नाही वाटणार तुम्ही जीवनात वाचलास का नाही वाचलास. तुम्ही वाचलास पास्टर लिहिलेला काय? चला वाचूया. आमचा परमेश्वर आणि पित्याच्या जवळ शुद्ध भक्ती ही असा अनाथ आणि विधवेंच्या क्लेशात विचारपूस करतील. ऐकलास तलास ना ऐकलास की अनाथ आणि विधवा त्यांची. पण जो पुढचा पार्ट असा तो सगळ्यात इम्पॉर्टंट असा. स्वतः जगापासून निष्कलंक ठेवा. लिहिलं असं थंय. आमच्या परमेश्वर आणि पित्याच्या निकट शुद्ध आणि निर्मळ भक्ती ही असा की अनाथ आणि विधवेंच्या क्लेशात त्यांची विचारपूस करतील आणि स्वतः दोन्ही गोष्टी काय असत? जोडलेल्या असत. तर तुम्ही अनाथांचं विचारपूस करतास पण स्वतः जगापासून निष्कलंक नाही ठेवणार असास तर तुमची भक्ती काय असा? व्यर्थ. रॅप्चरचा टाइम असा, तयारीचा वर्ष असा. चला एकच आपण अजून काहीतरी स्क्रिप्चर मधून बघूया. बेसिक बायबल इंग्लिश. Religion which is holy and not the evil in the eyes of in this father of this like that. तो धर्म जो पवित्र असा आणि वाईटापासून सुटलेलो असा आमच्या पिते आणि परमेश्वराच्या दृष्टीत तो ह्यो असा. असं ना. जर तो म्हणजे तो सांगता की खयची गोष्ट परमेश्वराच्या नजरेत शुद्ध असा आणि वाईटापासून खाली असा. बघा. टेक केअर ऑफ चिल्ड्रन हू हॅव नो फादर्स अँड विडोज हू आर इन ट्रबल.
की त्या मुलांचं लक्ष ठेवा ज्यांचे आई बाबा नाही असत, आणि विधवेंवरती लक्ष द्यावा जे त्रासामध्ये असत. कीप इन सेल्फ अनटच बाय द वर्ल्ड. स्वतः जगापासून काय ठेवा? अस्पर्श. अस्पर्श. जगाचा तुमका स्पर्श पण नको असा. तुमच्या भाषेत एक पण शब्द जगाचो नाही असा शकना. लिहिला असा थंय. Religion which is holy and free from the eyes of God. Father is this. ज्या गोष्टी असतात ज्याच्यात मी ख्रिस्तीपणाची सुरुवात केलंय. अनटच्ड बाय द वर्ल्ड. टच्ड. जग तुमका स्पर्श करून पण नको जाऊ काय. स्पर्श करून पण नको जाऊ काय. दोन मित्र असास, मैत्रिणी असास, आणि एक दुसऱ्याचं हात पकडून फिरतास. जगाचे असास तुम्ही. अनटच्ड. त्याला एकाच वाचे अजून AMPC एक शब्द असा. टचचा अर्थ काय असा? आयसोलेटेड. हा ना, आजकाल आयसोलेशन खूप चाललंय ना. आयसोलेशन. सोलेशन. सोशल डिस्टन्सिंग. जगापासून तो काय सांगता? जीवनभर 6 फूट लांब राहा. कॉन्टॅक्ट मध्ये नाही नको योग आहे विश्व. प्रेज द लॉर्ड. त्यांचं एंटरटेनमेंट तुमचं एंटरटेनमेंट नाही होऊ शकणार. तुमची गाणी तुमची गाणी नाही असू शकणार. तुमचे विचार तुमचे विचार नाही असू शकणार. काहीच नाही. एवढूसा पण नाही. थोडासा चला पार्टमध्ये जाऊया. टू कीप वन सेल्फ अनस्पॉटेड अनकंटामिनेटेड फॉर द वर्ल्ड. लिहिला असत आहे. कंटामिनेटेड फॉर द वर्ल्ड. कशाक तो असं बोलता? पण जगात कायच चांगलं नाही असा. जगात कायच चांगलं नाही असा. बरोबर बोला. आपलं नाव घेऊन बोला. जगात कायच चांगलं नाही असा. जगात काही एक चांगलं नाही असा. कोणासोबत तुम्ही प्रेम नाही करू शकणार जो जगातलो असा. तुमचं खयचंच रोल मॉडेल स्पोर्ट्स मधून नाही असू शकणार, हिस्ट्रीमधून नाही असू शकणार, नाही असू शकणार. तुमचं रोल मॉडेल फक्त खसून असू शकता चर्च मधून. तुमका कोणीचीच कोणाच्या ऍक्टिंगची पण प्रशंसा करूची काही एक गरज नाही असा. तुमका माहित नाही असा काय असत हे लोक. असत आहे अनकंटामिनेटेड फॉर द वर्ल्ड. जीवनाचा अभ्यास करा. माझ्या सांगा प्रभूच्या जीवनाचा अभ्यास करा. सीखो चाहते तो रहना कोई खता तो नहीं. खूप मोठी कथा असा. तर त्यांचा असा आमच्याकडे कथा असा. कसा प्रेम केलास तुम्ही पास्टांका माहित असा काय? चर्चचा रूल असा पहिले तुम्ही कोणाशी प्रेमच नाही करू शकणार. प्रेम करूसाठी पण परमिशन घ्यायची लागतं. प्लीज कोणाकडसून? परमेश्वराकडसून. ज्या परमेश्वराकडसून परमिशन भेटतात सांगा योग सांगतास. आमची सिस्टम नाही असत. आम्ही ह्या पद्धतीत नाही जगणं. मात्र त्यांनी फायदो काय असा? खूप मोठा फायदा असा. दाखव मी तुमका बघूचा असा. नंतर काय बोलतात पास्टर? होता होय सगळा असा बघूचा असा. कोणा का बघूचा असा? खराच बघूचा असा. हा हो 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 हो. 1:25 सरप्राईज. पूर्ण जीवन याच होता. एका मका दाखवू शकतास. ISV दाखवू शकतास तुला असा. पण तो व्यक्ती जो स्वतंत्रतेच्या सिद्ध नियमात बघता. कशात बघता? स्वतंत्रतेच्या कशात? स्वतंत्रतेच्या सिद्ध नियमात बघता. आणि त्याच्यासोबत जोडान राहता. कोणासोबत जोडान राहता? स्वतंत्रतेच्या सिद्ध नियम. म्हणजे ह्या ज्या तुम्ही करतालास तरी तुम्ही कशात दिला असास? खऱ्या स्वतंत्रतेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिलास खऱ्या स्वतंत्रतेत. ह्या असा खरी स्वतंत्रता. स्वतंत्रता आपल्या मनान करणा नाही असा. स्वतंत्रता काय असा? ता करणा जवचन करूसाठी सांगता. काय सांगताय का? परफेक्ट लॉ ऑफ फ्रीडम. ध्यानात ठेवा आम्ही काय सांगलेलो? फक्त ऐकणारे नको बना. काय करा? करणारे. तो सांगता तो माणूस जो वचन करता तो खऱ्या सिस्टम मध्ये काय असा? फ्री स्पिरिट. ह्योच असं जो फ्रीडम मध्ये असा. हे काय भेटली? फ्रीडम. कोणाक भेटली? जो कोणाक करता असा? वचनाक करता. कोणाक करता? कोणाक करता? वचनाक. तुला नका माहिती आहे असा. असं सरळ सरळ
ना कॉन्टॅक्ट माहिती आहे ना आमका काय होतं. प्रश्न करणारे बना, फक्त ऐकणारे नको बना. लुक ॲट दी परफेक्ट लिबर्टी. स्वतंत्रतेच्या सिद्ध व्यवस्थेवरती ध्यान देता. तू जेव्हा ह्याच्यावर लक्ष देतो काय होता, स्वतंत्र. म्हणजे स्वतंत्र असाच कशासाठी, तू काय बनवण्यासाठी, स्वतंत्र बनवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ह्या जगात कायच चांगलं नाही असा, जगात कायच चांगलं नाही असा. त्यांची प्रत्येक गोष्ट काय असा वाईटान भरलेली. तेव्हा बायबलने काय सांगितल्यान, अनटच्ड, आयसोलेटेड, कंटॅमिनेटेड नाही सांगितल्यान. सांगितलं काय बायबलने सांगितल्यान, कारण त्याच्यात कायच चांगलं नाही असा. जर जगात तुमका बघूचा असात तर असं बघा, जग साप असा. काय असा, किती लोक सापासोबत जगाक इच्छितात. तसा लिवला तर जेव्हा तुमका जगाच्या कोणतरी पद्धती येऊन सांगित साप साप, हे तुमका डसा केलेत, हे तुमका मारून टाकू केलेत. ओ आमच्या ऑफिसमध्ये पिकनिक जाता, सगळे मुली मुलगी मिळून जातात. मुला तू नको जाऊ, कारण बायबल सांगता फसा नको, वाईट संगती चांगल्या माणसाक बिघडवून टाकता. बायबल काय सांगता, फसा नको. डोंट हॅव फ्रेंड. पूर्ण जगामध्ये खास माझा मित्र नाही, जगात वाचा. डोंट हॅव. जगाची गोष्टी वर्षा होऊन जातात किंवा जगाचा काहीतरी ऐकत, आणि ऐकत जरी असलं तरी मी सांगतोय बकवास. वर्षा. कारण म्हाका रॅप्चरमध्ये जाऊचा भाऊ. प्रेज द लॉर्ड. किती जणांका रॅप्चरमध्ये जाऊचा, काय जाऊचा तुझा मनाचा काय तर करा. हॅलो. डोंट गो क्लोज. तर पास्टर जुन्या विचारांचे असत. मी जुन्या विचाराचो नाही असं, मी परमेश्वराचं विचाराचो असं. जगाचे विचार जुने होतात, परमेश्वराचे विचार जुने नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हा गोष्टी जुने तेच सांगत राहतात ना. अरे गाडी जुनी झाली, गाड्या जुन्या आला, 2G निघान गेला, 3G इला. त्यांच्या गोष्टी जुन्या होतात. परमेश्वराचं वचन काय असा, एकसारख्या. युवान युग एकसारख्या. परमेश्वर कधी नाही झालं ना आपल्या वचनासाठी. ओ माझा हृदय तुटला, म्हटलं हृदय लावलाच कशाक. तुटणार तर असतात, कारण हृदय लावची परमिशनच नाही असा. बाबा सांगा, हृदय लावचा परमिशनच नाही असा. हॅलो. हसान घेवा. हा 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 हा. प्रेज द लॉर्ड. हा 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 हा. काय असा खरी स्वतंत्रता, काय असा सांगा, खरी स्वतंत्रता. परमेश्वराचं राज्य. शिकलो ना आम्ही. धर्म काय असा शिकवला आपण. अनाथांकडे जाणार आणि काय करणार, स्वतः पासून लांब ठेवणार, सोशल डिस्टन्सिंग. थोडासा प्रत्येक गाण्यापासून काय ठेवायचा, सोशल डिस्टन्सिंग. ते ड्रम वाजत असतात ना, मग घेऊन जातात, अन्य भाषेत बोलतोय कशा, कारण मग वचन माहित आहे. सांगता सगळ्यात जास्त आपल्या मनाची चौकीदारी कर. काय कर, चौकीदारी अशीच केली जाता ना. आणि चौकीदारी कशी असता, चौकीदारी नाही करूची. हा आता शिकलो ना आपण. चौकीदारीचा अर्थ काय असा, कोण पण हट हट. चौकीदारीचा कामच आहे हा. चौकीदारीचा काम हटवणं असा. प्रेज द लॉर्ड. असा का नाही, सिंपल. तर खूपशे लोक त्रासात असत. फास्टर आजार नाही जाणार असा, कारण तुम्ही आपल्या शरीरावरती पवित्र आत्म्याचं नियंत्रण नाही दिलं असाच. तुमचं शरीर दुसरे लोक स्पर्श करतात आणि तो आजार कसं जातलो. ज्या शरीरावर दुसऱ्यांचा पण नियंत्रण असा, पवित्र आत्मा तुमच्या शरीरावरती काम कसं करतलो. सांगा फसा नको, तुला फसा नको. वाईट संगती चांगल्या माणसाक बिघडवून टाकता. मी न सांगू मी त्यांच्याबरोबर मैत्री केलंय त्यांना वाचवसाठी, म्हटले प्रभूपेक्षा जास्त तुम्ही बुद्धिमान नाही असास. प्रभूचं वचन सांगता, कसा
कसा? पण विचारल्यान पासून तुम्ही वॅक्सिन घेतलास म्हणजे ना मी घेतलंय ना मी घेतलंय त्या प्रकारेच बोलतोय एवढ्या जोरात. म्हटली जगाची खयचीच ताकद मला वॅक्सिन नाही देऊ शकणार, एवढ्या जोरात बोलतोय मी की पुढच्या वेळेस त्यांना माहित आहे एवढा डायलॉग माझ्याकडे बोलातच नाही असा. आणि ह्या सगळा का असा जगाचा स्पर्शवरून निघतला माका असून माका नको भाऊ, माका सोशल डिस्टन्सिंग. प्रेज द लॉर्ड. हसन घ्यावा. हा 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 हा. पुढे जाऊया काय? असं आपण परमेश्वराच्या राज्याचो अभ्यास करा. परमेश्वराचं राज्य आणि विश्व सोबत नाही असा आम्ही वाचलेलो ना. आपण काय असो परदेशी, आम्ही काय असो परदेशी, बरोबर असा आम्ही परदेशी असो. ह्या काय असा याच्याशी आमचा काय घेण्यात येणार नाही असा. काहींचे सिस्टम शिकायचे नाही असत, काहींच्या पद्धती शिकायचे नाही असत, काही इम्प्रेस करूची गरज नाही असा. पार्टीत जातलं तर पिवचं जर लागतात ते त्यांची पद्धती असत, आमचे नाही असत. नाही माझे कोण गर्लफ्रेंड नाही तर माझे सगळे मित्र माझ्याकडे ओरडतले आरडाक देवा. पहिला तुम्ही तर त्यांना मित्र म्हटलाच कशाक? ह्यो तर त्रास असा. तुम्ही त्यांना मित्र म्हटलाच कशाक? त्यांची गोष्ट तुमच्यावरती प्रेशर टाकू बघता. प्रेज द लॉर्ड. हॅलो. आता बदल कानन असत होय यांचं मुलगो सांगित फीस देवा तर यांच्यावर प्रेशर येतो हा ना. यांची मुलगी सांगित तर प्रेशर येतो. प्रेशर तेव्हा येतो जेव्हा ह्यांनी त्यांच्या मुलीक आपली मुलगी मानल्या नाही असा. म्हटलं त्या माणसाक मित्र मांडलाच कशाक? तो जगाचा होतो मित्र मांडलाच कशाक? पहिली चुकी तर हसून झाली ना. त्यांका मित्र मानताच नाही तर त्यांच्या गोष्टीचं प्रेशर फील पण नाही होणार. नका माझी गोष्ट समजता असाच काय समजलं बसून होता. म्हणजे पास्टर तुम्ही काय सांगूचा प्रयत्न करता? जो सांगते त्याच सांगूचा प्रयत्न करतोय. त्याच्यापासून काय व्हा डी अटॅच काय व्हा आत्मसून त्यांना तुम्ही काय करा कापून टाका. एकाच गोष्टीशी त्यांच्यासोबत बोला. सुवार्ता सुवार्ता आणि सुवार्ता. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सांगा फसा नको, फसा नको. संगती चांगल्या माणसाक प्रेज द लॉर्ड. तर मी कशात असो प्रेम कशात असो किती जण आठवता प्रेम. आणि गेल्यावर आठवतं आम्ही काय सांगितलेलं प्रेम बोलण्यात नाही असा, प्रेम कशात असा दाखवण्यात. ख्रिस्तान बोललो आणि मग तिने काय केल्यान दाखवल्यान. आणि तो कोणासाठी मेलो पापी लोकांसाठी. तर तुमका आत्म्यांका जिंकाचा असा. जर तुम्ही आत्म्यांका नाही जिंकणार असाल तर तुम्ही येशू किती पण बोला तुम्ही प्रेम करतास, येशू ख्रिस्तान तुमचा प्रेम ग्रहण नाही केल्यान. विचार करून बघा तुम्ही कोणाक पैसो ट्रान्सफर केलास तेका पैसो ट्रान्सफर केलास तर बँकेसून रिसीट येता ना आणि ती तुम्ही त्यांना पाठवलास. त्याच्या बँकमध्ये पैसे नाही पोचले तू मानतलो तुम्ही त्याला पैसे पाठवलास मानतलो. तुम्ही म्हणतास मी प्रभूवरती प्रेम करतोय, मी प्रभूवरती प्रेम करतोय. म्हणता आत्म्यांका जिंकलास ना जिंकलास परमेश्वराने प्रेम तुमचा रिसिव्हच नाही केलं ना. काय डिलिव्हरी नाही झाली तुमच्या प्रेमाच्या सेंटेन्सची. पोचलाच नाही त्या सिस्टम मध्ये अटकलेला असा. त्याची डिलिव्हरी नाही व्हायची. डिलिव्हरी कधी होतली त्या तुम्ही ता करतला जा शिवसान करूसाठी सांगल्या नसा बरोबर असा. तोपर्यंत डिलिव्हरीच झाली नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असंच काय किती लोक असत नक्की विसरायचं असतं नाही. ओके. आणि आम्ही सांगितलं प्रेम काय सांगितलं आपण. चला प्रेमाची पुढची डायमेन्शन दाखवतो मी तुमका. सगळं काय बायबलमध्ये असा बघा सांगा सगळं काय बायबलमध्ये असा. तर आम्ही सांगितलेलं प्रेम कोणाकडसून असा परमेश्वराकडसून. कोणाक आठवता कोणाकडसून ना परमेश्वराकडसून. जो परमेश्वरापासून जन्मलो त्याच्याकडे काय असा प्रेम असा. ते सगळं काय फसवणूक. हालेलुया. चला आणि आम्ही सांगितलेलो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात काय ठेवतात तर त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळान भल्या निर्माण करतात. प्रत्येकासाठी नाही प्रत्येकासाठी नाही. जे लोक आणि आम्ही सांगलो की आम्ही जाणतो याचा अर्थ काय असा जा ज्ञान त्यांनी जगलेल्यानी. आठवतं तुमका का आठवता जा ज्ञान ते जगलेले म्हणजे तो त्यांचा निष्कर्ष होतो. म्हणजे आम्ही प्रेमान जगलो आणि आम्ही प्रेमान जगल्यानंतर आमचं हे चला वाचूया रोमक्रसपत्र 8:28. आम्ही जाणतो बोला आम्ही जाणतो
म्हणजे या तो प्रचार नाही करणार, तुझं काय होतो अनुभव. आम्ही जाणलं असं आमका असतं ना, की म्हणतात कोणाचं तरी रहस्य तर मी जाणलं असंय, तुझं बेटा आता लपवची गरज नाही, असं मी जाणलं असंय. तिने कांगल्यान आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळान भलाईकच उत्पन्न करतात, अर्थात त्यांच्यासाठी जे त्याच्या इच्छेच्या नुसार बोलवले गेले असत. सिंपल. आम्ही जाणतो की जे लोक परमेश्वरावरती प्रेम ठेवतात त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी मान काय उत्पन्न करतात, भलाई उत्पन्न करतात. प्रेज द लॉर्ड. एवढ्या गोष्टी का सगळ्या गोष्टी तुमका घाबरायची गरज नाही असतली. एक गोष्ट सुनिश्चित करू शकता, तुम्ही परमेश्वरावरती प्रेम ठेवतास. काय सांगितलं, प्रेम बोलायचा नाही असा, प्रेम करून दाखवचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओ बॉय, पहिला कोरिन्थी ग्रंथपत्र 2 अध्याय 9 वचन. बॉय बॉय बॉय, आय लाईक इट, लव्ह इट. 30 मिनिट दाखवतलास. हे आय लव्ह दिस. परंतु असा लिहिला असा, हे या दिस इज बिग. पण तसा लिहिला असा, जे गोष्ट डोळ्याने नाही बघितल्यानी आणि कानाने नाही ऐकल्यानी आणि जे गोष्टी माणसाच्या मनात नाही इले तेच असत जे परमेश्वरान आपल्या प्रेम करण्यासाठी तयार केलं नसत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ बॉय, कोण आता परमेश्वरावरती प्रेम नाही करू इच्छितला, तर जेव्हा लोक सांगतात चमत्कार नाही होणार ते चेक करा जाऊन कधी प्रेम करतास काय. कारण माझ्या जीवनात प्रत्येक सेकंदाक होतं आणि ताता होता जा कधी मी नाही विचार केलंय. हे महिना आहे ना व्हिज्युअलायझेशनचो, पण मी त्याच्याशी पण पुढे जातोय. व्हिज्युअलायझेशनच्या नंतर पण पुढे काहीतरी भेटता लिहिला असत. जसा लिहिला, जे गोष्टी डोळ्याने नाही बघितल्यानी, कानाने नाही ऐकल्यानी आणि जे गोष्टी माणसाच्या चित्तात नाही इले तेच असत, बोलत तेच असत. काय केलं ना तेच तो अर्थ समजता. तोच असा तुमचा भाग काय असा, खूप उंच वाढलो काय असा तुमचा हिस्सो. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी जे गोष्टी सो बिग, जे गोष्टी डोळ्याने नाही बघितले आणि कानाने नाही ऐकल्यानी, जे गोष्टी माणसाच्या चित्तात नाही इले तेच असत जे परमेश्वरानं आपल्या प्रेम करण्यासाठी तयार केला नसत. लक्षात ठेवतला. परत याच्या पुढच्या मध्ये तर जाऊया फिसिकरांस पत्र. खूपच इंटरेस्टिंग गोष्ट. फिसिकरांस 3 अध्याय 16 वचन. तो आपल्या महिमेच्या धनाच्या अनुसार तुमका ह्यो दान देत तुम्ही त्याच्या आत्म्यान आपल्या आतमधल्या मनुष्यत्वात सामर्थ्य मिळवून बलवंत होत जावा. लक्ष देऊन वाचा. काय वाचा का नको बघू, त्याका बघित राहा. बरोबर ना. महिमेच्या धनाच्या अनुसार ह्या दान देत की तुम्ही त्याच्या आत्म्यान आपल्या आत्मधल्या माणसामध्ये सामर्थ्य मिळवून काय होत जावा, बलवंत होत जावा. बरोबर असा. आणि त्याच्यानंतर काय असा, सेमीकॉलन. नेक्स्ट तुम्ही गोष्ट चालू असा. आणि विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त तुमच्या हृदयात असा कयो की तुम्ही प्रेमात मूळ पकडून आणि पाया टाकून. काय लिहिलं असा, तुम्ही प्रेमात मूळ पकडून आणि पाया टाकून. नेक्स्ट सगळ्या पवित्र लोकांसोबत भलीभाती समजण्याची शक्ती मिळवा. त्याचा लिहिला असं समजण्याची शक्ती मिळवा. त्यात लिहिला असा की केटलंबानो समजना. केटलंबानोचा अर्थ असा त्याका आपला बनवू शकतात. पवित्र लोकांसोबत भलीभाती या गोष्टी आपला बनवू शकास की त्याची लांबी, रुंदी आणि उंची आणि खोली किती असा. नेक्स्ट ख्रिस्ताच्या ते प्रेमाक जाणू शकतात ज्ञानाच्या पलीकडे असा. ओ हालेलुया. काय करा, ख्रिस्ताच्या त्या प्रेमाक जाणू शकतास ज्ञानाच्या पलीकडे असा. तुम्ही परमेश्वराच्या सगळ्या भरपुरीत काय हो गयास, परिपूर्ण हो गयास. तो सांगता की जेव्हा तुम्ही प्रेमात चलाक लागतालास तेव्हा तुम्ही काय होतालास, परमेश्वराच्या भरपुरीन परिपूर्ण होतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आज तुमच्याकडे काहीच कमी नसतली, खायच्या गोष्टीची कमी नसतली, खायच्या पण गोष्टीची. कारण तो काय सांगता, कारण त्या ख्रिस्ताच्या त्या प्रेमाक जाणू शकास त्या ज्ञानाच्या पलीकडे असा, त्या माणसाच्या ज्ञानाच्या काय असा, पलीकडे असा. माणूस काय करता, जो त्याच्याकडे चांगलं असा त्यांच्याकडे चांगलं राहता, जे त्याच्यापासून वाईट असत त्यांच्यापासून तो वाईट राहता. हयपर्यंत की चर्च मध्ये पण, लिडरशिप मध्ये पण एक लिडर जाऊन दुसऱ्या लिडरची काहीतरी चुकी सांगता, लिडर त्याच्यापासून रागावता. तू माझी चुकी कशाक सांगितलंस, तुम्ही ख्रिस्ती असास. प्रेज द लॉर्ड. असेच लोक जे सांगतात प्रभूचा प्रेम कोण नाही समजा शकणार.
प्रभूचा प्रेम कोण नाही समजू शकणार. माझ्या वचनात पण लिहिलं असा प्रभूचा प्रेम समजा शकता. वाचूया 16 वाचूया. तो आपल्या महिमेच्या धनाच्या अनुसार तुमका बोला तुमका आणि आमका सांगल्यान की आमच्याकडे महिमेचा धन असा आमका हे प्रेम समजता भाऊ सांगल्यान तुमका तो आपल्या महिमेच्या अनुसार तुमका ह्या दान देत. तुमका त्याने आपल्यासाठी दान मागल्यान पण नाही. तो आपल्यासाठी प्रार्थना नाही करी होतो. तो कोणासाठी प्रार्थना करी होतो? दुसऱ्यांसाठी. त्याच्या प्रार्थनेचा कंटेंट बघा. तुमका ह्या दान देत आमका नाही. तुमका ह्या दान देत की तुम्ही त्याच्या आपल्या आतमधल्या मनुष्यात सामर्थ्य मिळून बलवंत होत जावा. तो आपल्यासाठी प्रार्थना पण नाही करणार असा. पण तो काय आलेलो बलवंत. प्रेज द लॉर्ड. आता प्रार्थना करता कोणासाठी प्रार्थना करता? तो दुसऱ्यांसाठी. नेक्स्ट विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या हृदयात पसंत आहे. तुमच्या ना की आमच्या. कारण त्याच्या हृदयामध्ये होतो ऑलरेडी. का माझी गोष्ट समजता. आपलं नाव घेतल्यान तुमच्या हृदयात बसंत आहे. माझ्या बसलेला भाऊ माझ्यासाठी प्रार्थना कशी गरज नाही असा तुमच्या गोष्टी बघतोय. ख्रिस्त तुमच्या हृदयात बसंत आहे. तुम्ही आम्ही तो काय होतो प्रेमात मूळ पकडून आणि पाय टाकून काय होतो. नेक्स्ट सगळ्या पवित्र लोकांसोबत भलीभाती समजण्याची शक्ती मिळवा तुम्ही. आम्ही तर मिळवला लॉट. आम्ही मिळवला असो. आम्ही या प्रेमात चालना शिकला असो. आता आम्ही जाणतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही जाणतो. मस्करी नाही. आम्ही जाणतो. मिळवा तुम्ही. आम्ही तर इलो भाऊ त्याच्यामध्ये. सगळ्या पवित्र लोकांसोबत भलीभाती समजण्याची शक्ती मिळवा जी लांबी रुंदी आणि उंची आणि खोली किती असा. नेक्स्ट ख्रिस्ताच्या त्या प्रेमाक जाणूक शकतास. जाणलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. ऐकताच तुम्ही खूपला काही वचनाचा प्रचार करतात की परमेश्वराच्या प्रेमात कोण नाही जाणू शकणार. त्या वचनात लिहिला तो जो लिहितो ते जाणू शकलो होतो. सरळ दिसतं ना दिसना. तुम्ही बायबल नीट वाचलंच नाही असा. काय आता आपली बायबल नीट वाचू. सरळ लिहिला असा की जो लिहिता असा तो सगळ्या गोष्टी इंका समजलो असा. कारण तो समजलो असा की तो आमका सांगता की आम्ही ह्याच्यात तालाक होयो. लोकांनी ख्रिस्तीपणा वचनाक एवढा कठीण बनवलेला असा. वचनार चालणं खूप कठीण असा. वचनार चालणं तर सगळ्यात सोप्या असा. कारण वचन सत्य असा. वचनार चलान तुमचं त्रुटो नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. त्याच्यात काही फसवणूक नाही असा. त्याच्यात काय खोटा नाही असा. याच फक्त एकच सत्य बाकी असा जगामध्ये. मी गेल्या वाचलेलो योहान 17:17 वाचूया. या वचनाक ना आपल्या जर हातार लिहून ना त्या पिक्चरात तेरा बाप चोर है काय गोंधवा हातार. परमेश्वराचं वचन सत्य असा. गोंधवा हातार बायबलातलं सगळ्यात मोठा वचन असा. सगळ्यात मोठी सत्याच्या द्वारे त्यांना पवित्र कर. तुझं वचन काय असा सत्य. बाकी कायच सत्य फक्त एकच गोष्ट सत्य असा. ती काय असा परमेश्वराचा वचन. तर या वचनार चालान तो नाही होऊ शकणार. लॉर्ड काय पर्यंत समजलेला काय तर त्यांनी काय सांगितलं आम्ही समजला असं. मी समजा आणि जेव्हा समजतलास तेव्हा परमेश्वराच्या कृपेने काय होतालास परिपूर्ण. काय होतालास पहिला बघलो आम्ही जाणतो समजलो. तुम्ही काय व्हा परिपूर्ण. पण कधी होतालास परिपूर्ण तर प्रेमाक समजतलास. आणि प्रेमाक तुम्ही तेव्हाच समजतलास जेव्हा प्रेम करूक सुरू करतलास. प्रेमाक तुम्ही वाचून नाही समजा शकणार. या प्रेम फक्त तुम्ही करून समजू शकतास. जोपर्यंत तुम्ही ह्या अशा प्रकारचा प्रेम करूचाच नाही तोपर्यंत अशा प्रकारचा प्रेम तुमका समजायचा नाही. प्रेज द लॉर्ड. ऐकतास. हॅलो. रोमकरांपत्र 13 अध्याय 8 वचन. स्वतःच्या प्रेमात सोडून आणि खयच्याच गोष्टीत कोणाचे कर्जदार नको. प्रेज द लॉर्ड. आपसातल्या प्रेमातला सोडून कोणाचे अजून कर्जदार नको. जर कोणाला तुमचा कर्ज असा तुमचा काय असा तुम्ही त्याच्यावर इतक्या प्रेम केलास की तुमच्या प्रेमाच्या कर्जात असा याच एक कर्ज असा. कारण तो दुसऱ्यांवरती प्रेम ठेवता. कोणाला प्रेम ठेवता त्यांनीच व्यवस्था काय केलं नसा पूर्ण केलं नसा. खयची व्यवस्था सिद्ध व्यवस्था आठवता.
ला सगळे जोडलेले असत ते बरोबर असं. पण पावलान वेगवेगळ्या जागेर वेगवेगळ्या लोकांका लिवल्यान तुमका समजायला लागतलं की तू प्रत्येक जागेर काय बोलावतो, त्याचे शब्द तुमका समजायचे लागतले. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी काय सांगितले जे दुसऱ्यावरती प्रेम तर त्यांनीच सिद्ध व्यवस्था पूर्ण केल्या असा, तोच काय असा स्वतंत्र असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आणि हा की व्यभिचार नको करू, हत्या नको करू, चोरी नको करू, लालच नको करू. हेंका सोडून सगळे खयच्या आज्ञा असत त्याचो सारांश ह्या गोष्टीत मी बघितलो आता की आपल्या शेजाऱ्यावरती आपल्या समान प्रेम करा. कोण आपल्या आईर प्रेम करून तिच्यासोबत झोपाक इच्छितात? करू शकत? विचारतो सांगता प्रेम. तू शेजाऱ्यावरती प्रेम करून शेजाऱ्याच्या बायकोबरोबर पळाक नाही इच्छितास, कसे पळालास? ना होऊ शकना. तुम्ही शेजाऱ्याची गाडी चोरूक नाही पोहोचास, तुम्ही शेजाऱ्यावरती प्रेम करताना त्याची चोरूक इच्छितालास नाही करू शकणार तुम्ही. पुढचा प्रेम बदलायची काय वाईटपणा नाही सांगणार. असा घेवा काय लिहिलं असा जोरात वाचा. 1 2 3 वाचा. बोला परत बोला. परत बोला. अजून एकदा बोला. ज्या गावासून कोणी आता अरे आमच्या शेजारी तर असे असत. अच्छा तुम्ही प्रेमी असास. को आता लुटले ना मी तुका खरं सांगतो तुमका. हो बस लिहिलेला थंय लिहिला असा. तर खूप करतो आम्ही सकाळीच करून येलो. काय सांगलं चर्चमध्ये येऊन बघते तुका तू खूप कादम करून ठेवलं. तुला प्रेम शेजाऱ्याचा काय वाईटपणा नाही करणार. तुमका माहित आहे शेजाऱ्यावर भांडणं किती मोठा येडपणा असा. आणि जर तुमका हार्ट अटॅक येलो तर आई नाही येऊची, शेजारी येतलो. एवढे बुद्धी तर लहानपणी होती आमका. काय लोक एवढे पण बुद्धी नसा. शेजारांकडे भांडतात. शेजारांकडे कोण भांडता? शेजारी जातो बघतलो. पड़ोसी से कौन लड़ता है? पड़ोसी लड़ लिया, चोर घुस के काट रखेगा, काट 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 काट, पड़ोसी तो है जो देखेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम शेजाऱ्याचा काय वाईटपणा नाही करणार. प्रेम शेजाऱ्याची काय वाईटपणा नाही करणार. प्रेम करणार प्रत्येक पूर्ण करणं. खयची व्यवस्था? सिद्ध व्यवस्था. सिद्ध व्यवस्थेत. नेक्स्ट इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. वेळेक ओळखून असाच करा. काय करा? प्रेम करा. ओळखलास तर काय करा? प्रेम. तू काय सांगता? वेळेक ओळखून प्रेम करा. लव दिस सो ब्युटिफुल. चला 1 2 3 मजा येतली तुमका. 2 3 स्वरदेशून पडा. हा पुढे त्याच्यासाठी की तुमच्यासाठी आता झोपेसून जागे उठण्याची वेळ दिली असा. जस तुम्ही खूप वाईटपणा केलास आता जागा. आता प्रेम करणं शिका. वेळ ओळखा. कारण ज्या वेळेस आपण विश्वास केलेलो त्या वेळेपेक्षा आता उद्धार निकट असा, पिक्चर जवळ असा ना असा. म्हणता मुला जागा, प्रेम करणं शिका. रात्र खूप गेलेली असा आणि दिवस येणारच असा. तुम्ही पूर्ण जीवन काढलास रात्रीत, त्या पद्धतीत जगलास, सगळ्यांबरोबर वाईटपणा केलास, सगळ्यांशी वाईट केलास, मनमध्ये येईल असता केलास. रात्र खूप गेली, दिवस येण्याचा वेळ असा. त्याने अंधकाराच्या कामांका त्यागून ज्योतीचा हत्यारा बांधा. ऐकतास तुम्ही की तुम्ही अंधकारात खूप जगलास, जगाच्या पद्धतीत खूप जगलास. आता जागा, ज्योतीचे हत्यारा बांधा. त्याकडून काय सांगता तो? ज्योतीचे हत्यारा बांधा. बांधा बांधा की हत्यारात सुटाकता कामा नये. कारण हत्यार सुटामध्ये टाइम नाही लागणार. वाईटपणा करण्यात काय टाइम नाही लागणार, पण प्रेम करण्यात टाइम लागता. खूप जणांना माहिती आहे की त्यांची पत्नी त्यांची नाही कशा काय ना पत्नी रागा आहेत. सगळ्यात मोठी शिक्षा तुम्ही आपल्या पत्नीक देऊ शकता, गपचूप निघान जावा. जर उद्या तुमची पत्नी तुमचं नाही ऐकत तर मला सांगा. सगळ्यात मोठी शिक्षा. कारण स्त्रियांका सोडल्या जाण्याची भीती खूप असता. महाराष्ट्रीय स्त्रियांका माहिती तुम्ही सोडतच नाही.
हालेलुया. हा 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 हा. असाच काय? रात्र खूप गेली, बोल रात्र खूप झाली. दिवस येणार असा. म्हणजे तुम्ही अंधकारांच्या कामांक त्यागून ज्योतीची हत्यारा बांधा. नेक्स्ट. जशी दिवसाक शोभा देता तहाच आम्ही सरळ चालचाला गयो. ना की लीला क्रीडा आणि खेळण्यामध्ये, ना व्यभिचार, ना भांडणात आणि करण्यात. नेक्स्ट. पण प्रभू येशू ख्रिस्ताक घाला आणि शरीराच्या अभिलाषांका पूर्ण करूचो उपाय नको शोधू. उपाय नको करू. काय नको करू? उपाय. उपाय. काही लोक उपाय करतात. तर त्या मुलीबरोबर तुझे संबंध असत. काय संबंध नाही, फक्त आम्ही किसिंग करतो म्हटलं हे संबंध असत. उपाय नको काढू की हे संबंध नाही असत. हे संबंध असत भाऊ. बायबल नाही वाचलास तुम्ही? मत्ती 5:28. पण मी तुमका ह्या सांगतो की जो कोणी खायच्या स्त्रीवरती वाईट नजर टाकीत स्पर्श करणं तर खूप लांबचीच गोष्ट भाऊ. तुम्ही म्हटलास माल जाता असा, त्याच्यातच झालो व्यभिचार. तर झालो याच्यात व्यभिचार. तुम्ही ख्रिश्चन असास, पण मी तुमका सांगतो की कोणी खायच्या स्त्रीवरती वाईट नजर टाकीत तो आपल्या मनात व्यभिचार झालो. झाला, सेटलमेंट झाला. तुम्ही मग बाप्तिझम करताना बघितलास? किती जणी बघितले नाही? माझ्या हेल्प करताच ना तुम्ही? कोण कोण करता बाप्तिझम माझ्या बरोबर? त्या मुलीचं बाप्तिझम मी करतोय, डोळे असतात माझे आकाशात. चुकान पण माझे डोळे त्याच्या डोळ्याच्या खाली नाही जाऊ शकणार. कधी बघलास माझ्या डोळ्यांक तुम्ही? का माहिती मी काय सांगतोय? जण साक्ष देऊ शकतात. बघितलास ना कसं करतो मी बाप्तिझम? बघूच पण नाही डोळ्याच्या खाली. मी माझ्या डोळ्यांका ट्रेन केलंय. योग 31:1. मी माझ्या डोळ्यांसोबत बांधलंय. मी कशा खायच्या तरुणीवरती डोळे लाव आणि नंतर मी कसो खायच्या तरुणीवरती डोळे लाव. जग तुमका नाही शिकवचा. जग सांगतला तुमका सांगतला किसी को चाहते रहना खता. कथा असा बायबल वाचा त्याच्यात. मी त्याला असा कथा. एका मुलीवर तुम्ही लग्न करू इच्छितास आणि तुम्ही उपवास करतास आणि तुमका वाटतं की तुम्ही चुकीचा नाही करणास. म्हटले उपवास करून पण तुम्ही तुमचा नाही करू शकलास तर तोडून टाका. खयचो उपवास करी होतास? कसं बोलत होतास भाऊ? खयच्या परमेश्वरासोबत उपवास करी होतास? कमीत कमी मग ह्या तर माहिती आहे की मका तुमका परमेश्वराबद्दल तुमका काय नाही माहिती आहे. पण उपवासात तरी ऐकलास तरी असतास. असा पण ऐका ना, उपवासामध्ये पण नाही का गेला की त्या करता असता चुकीचा. हॅलो, बाकी आहे ना एक वचन त्या ग्रंथीकरणाचा 2रा अध्याय संपवून टाकतो मी. प्रेज द लॉर्ड. त्या ग्रंथीकरणाचा 2रा अध्याय 9 पासून वाचूया, 10 मध्ये जाऊया. आठवतो आम्ही जाणतो सगळ्या गोष्टी भल्याक उत्पन्न करतात. कोणासाठी? त्यांच्यासाठी जे परमेश्वरावरती प्रेम करतात. तर करतालच परमेश्वरावरती प्रेम नाही करतालच तर माझा काय नुकसान नाही असं. आणि जे असंभव गोष्टी जे आम्ही सगळे बघू शकतो ते तुमका दिसान नाही होचे. तुम्ही काय जगत राहताला? जगाचा जीवन. जसा लिहला जे गोष्टी डोळ्याने नाही बघितल्यानी, कानाने नाही ऐकल्यानी असत, जे गोष्टी माणसाच्या मनात नाही इले तेच असत. हो, हालेलुया. म्हणजे परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी एक वेगळी आशिष ठेवलेली असत. तेच अर्थ असा. जगात एक भेटता आणि जे परमेश्वरावरती प्रेम करतात त्यांना काय भेटता? दुसरी. असताना तुम्ही लग्न तुम्ही नवरो असतास, शेवटी काही गोष्टी निघान येतात. पण तेच असं जे सुरुवातीपासून लवाईन वाचून ठेवल्या. कोणासाठी? जो नवरो असा. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगता? पण जसा लिहला जे गोष्टी डोळ्याने नाही बघितल्यानी, कानाने नाही ऐकल्यानी आणि जे गोष्टी माणसाच्या मनात नाही इले तेच असत. नॉर्मल त्यात कायच नाही असा चांगलीवाली आशिषा. तेच असं जे परमेश्वराने आपल्या प्रेम करण्यासाठी तयार केलं नसत. प्रेज द लॉर्ड. नेक्स्ट. या आय लव्ह दिस. पण काय सांगितलं? डोळ्यांनी बघितलं नाही, कानाने ऐकले नाही
हृदयात पण परमेश्वरान खयच्या गोष्टींका जे डोळ्यांनी कानांनी मनात गोष्टी प्रत्येक दिसान ना येऊचे, पण परमेश्वरान त्या गोष्टींका आपल्या आत्म्याच्याद्वारे आमच्यावर काय केल्यान प्रगट केल्यान. म्हटले वाव, तेव्हाच तो माणूस सांगू शकलो की आम्ही जाणतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि हे लोक कसे दिले, प्रेमाक जगान इलेले. आणि ते आता सांगितलं ती गोष्टी फक्त त्यांकाच समजतात ते परमेश्वरावरती प्रेम ठेवतं. तेव्हा तो सांगता की परमेश्वरान आपल्या आत्म्याद्वारे आमच्यावरती प्रगट केल्यान. तो काय सांगता, आमच्याकडे हा प्रमाण असा की आम्ही परमेश्वरावरती प्रेम केलं. आणि कारण आम्ही परमेश्वरावरती प्रेम केलं, परमेश्वरानं ते गोष्टी जे डोळ्यांनी बघितले नाही, कानाने ऐकले नाही आणि मनात कधी गेले नाही, का आमच्यावरती प्रगट केले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, ग्लोरी, ग्लोरी. कुणा सांगतो ओ पास्टर तुमका समजता की यांच्यात हो सैतान असा या त्यांकाच समजता की जे परमेश्वरावरती प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे गोष्टी माणसांसाठी नाही असत, नॉर्मल माणसांसाठी हे गोष्टी नाही असत. कसा कसा येशू ख्रिस्ताक माहिती होता, माशाच्या तोंडात पैसे असत. प्रेम हे ते गोष्ट तुमका दिसान येतात. तुम्ही जगाच्या एका असं स्तरात निघून जातात जे जगासाठी खूप असंभव असा. तुम्ही काय पण करू शकता थंयसर. लोक सांगतले येडेपणा असा, जगासाठी येडेपणा असतलो, कारण जगाच्या डोळ्यात गेले नाही, कानात गेले नाही, मनात गेले नाही. हे फक्त कोणाने ठेवले गेले असं जे परमेश्वरावरती प्रेम करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ऐकताच तुम्ही विचार करून बघा, आता जीवन तुमका जगाचा असा, हे संघर्षवाले काय उंचवाला रहस्य काय असा प्रेम. तर तुमका जेव्हा सांगतो रॅप्सडी वाटा, तर नको सांगू हो आम्ही नाही वाटत जाऊ, प्रार्थना करा नाही करू शकणार, दशमांश देवा नाही देऊ शकणार. म्हटलं नको करू, आमका दिसायला तुमका दिसायचं पण नाही, जीवनभर दिसायला नाही होता. आणि तुमका काय वाटतलो, जादू म्हण जादू जादू. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शेवटची लाईन बोलतोय, इंग्लिशमध्ये बोलतोय प्रेमाच्या विषयात असा, नो वन केअर्स हाऊ मच यू नो, बट एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो हाऊ मच यू केअर. समजला? कोणाक फरक नाही पडणार की तुम्ही काय जाणतास, किंवा कोणाक ध्यान नाही असा की तुम्ही किती जाणतास. पण प्रत्येक माणूस ह्या जाणूक इच्छिता की तुम्ही दुसऱ्यांचं किती ध्यान ठेवतास. प्रेज द लॉर्ड. लक्षात राहू त्याला, परत बोला. कोणाक ध्यान नाही असा की तुम्ही काय जाणतास, पण प्रत्येक माणूस जाणू इच्छिता की तुम्ही दुसऱ्यांचं किती ध्यान ठेवतास. बरोबर असा. आपल्या हातांक उठवा, प्रार्थना करा, परमेश्वराक धन्यवाद देवा, धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. Brozi que bo shakla anzikre indale teribo ozi que bo shantra brozi que bo shakla anzanta reke be zintra 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 bo shakla anzitra poribo ozitra be. धन्यवाद देवा परमेश्वराचो, धन्यवाद देवा परमेश्वराचो. तुम्ही या जगामध्ये परदेशी असास, या जगाचं तुमच्यामध्ये कायच नाही असा. बरं, या जगाचं तुमच्यामध्ये कायच नाही असा. शैतानाचा माझ्यामध्ये काही एक नाही असा, अंधकाराचा माझ्यामध्ये काही एक नाही असा. या जगाचं नाही असय, स्वर्गातून असय. या जगाचं माझ्यामध्ये काही एक नाही असा. मी या जगावरती जय मिळवलं असय, मी जगाच्या वाईटपणावर जय मिळवलंय, मी जगाच्या फसवणुकीवरती जय मिळवलंय, मी जगाच्या दुष्टतेवरती जय मिळवलंय, मी जगाच्या वाईटावरती जय मिळवलंय, मी जगाच्या प्रत्येक व्यवस्थेवरती जय मिळवलंय, मी जगाच्या पैशावरती जय मिळवलंय, प्रत्येक सरकारावरती जय मिळवलंय, प्रत्येक नियमावरती जय मिळवलंय, प्रत्येक आजारावरती जय मिळवलंय, जगाच्या वाईटपणावर जय मिळवलंय, ईर्ष्येवरती जय मिळवलंय, व्यभिचारावरती जय मिळवलंय. विजयापेक्षा मोठं असय, विजयापेक्षा मोठं असय. माझ्याद्वारे फक्त परमेश्वराचं प्रेम दिसतला. येशूच्या नावात आमीन. 8 महिमा
महिमा. जर तुम्ही पहिल्यांदा इलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. करू शकतास जर पहिल्यांदा इला असास, कोणी पहिल्यांदा इला तर जरा टाय वाजवू शकतो. पण यांच्यासाठी आपण अजून चांगल्या प्रकारे टाय वाजवून आपण यांचं स्वागत करू शकतो. थँक्यू. तर आज ग्रहण करून जावं येशू ख्रिस्ता. प्रेज द लॉर्ड. आणि या प्रार्थनेक माझ्या मागसून करा. डोळे बंद करा आणि बोला. हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात, जिवंत परमेश्वराच्या पुत्रात. धन्यवाद परमेश्वरा. येशू ख्रिस्त माझ्यासाठी मेलो आणि परमेश्वरान ते का 3ऱ्या दिवशी मेले असून जिवंत केले आणि तो आज कायमसाठी जिवंत असा. मी आज आपल्या तोंडान घोषणा करतोय, येशू ख्रिस्त माझो प्रभू असा, माझो परमेश्वर असा. आजपासून मी नवीन जन्मला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. प्रेज द लॉर्ड. स्वागत तुमचा परमेश्वराच्या राज्यामध्ये. आणि ज्या तुम्ही बसशात, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वर, मी प्रार्थना करतोय तुमच्या सगळ्या मुलांसाठी. येशू ख्रिस्ताच्या नाव यांच्यावरती कायमसाठी बंधन राहतं येशू ख्रिस्ताच्या नावात. त्यांच्यावरती काय कधी करणार असं येशू ख्रिस्ताच्या नावात. आशाच्या तुमच्या बुद्धीच्या द्वारे, तुमच्या समाजाच्या द्वारे, तुमच्या प्रेमाच्या द्वारे आणि तुमच्या दयेच्या द्वारे. धन्यवाद प्रभू. हे आशिषित असत तुमच्या आत्म्यासोबत येशूच्या नावात आमीन. प्लीज बघू शकतास. परत जोरात टाळा वाजवू शकता त्यांच्यासाठी. ही वेळ असा आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप देऊचा. जर तुम्ही ऑनलाईन जरी बघतास तर प्लीज करा. नको सांगू परमेश्वराशी प्रेम ऑनलाईन नाही होऊ शकणार. ऑनलाईन बँक डिटेल असत आपला प्रेम दाखवा. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आपण गौरवाचं स्वागत करतो. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. पवित्र हृदयाने आराधना, प्रेमी मनाने आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. शांतीदाताची आराधना, मुक्तिदाताची आराधना. शांतीदाताची आराधना, मुक्तिदाताची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. माझ्या ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना. माझ्या ख्रिस्ताची आराधना, जीवनदाताची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची आराधना. दूतांच्या संगी आराधना, स्तुती प्रशंसा आराधना. दूतांच्या संगी आराधना, स्तुती प्रशंसा आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची 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 आराधना. आराधना हो आराधना, स्वामी येशूची
हालेलुया. आपण प्रार्थना करत आलो भेटीसाठी. धन्यवाद परमेश्वरा, या भेटीचा अनुग्रह आणि अवसर देऊसाठी. जसं आम्ही दिलं तुमच्या आत्मेद्वारे ही भेट पवित्र असा. धन्यवाद. या आमच्या प्रेमाच्या रूपात दिलं असं, तुमच्या वचनाच्या आज्ञाच्या अनुसार दिलं आणि वचनाच्या अनुसार याची 1000 गुणा आशिष आमच्याकडे येता येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्हाला खायच्या चांगल्या गोष्टीची कमी नाही होची. लोक मापून दाबून आमच्या पदरात टाकतले येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो. वाढीचा नियम याच्यावरती चालू असा तुमच्या राजाच्या विस्तारासाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर काय स्पेशल अनाउन्समेंट असत लक्ष देऊ नाही का? अनाउन्समेंट काय असत? सेवेचा काम काय असा आणि प्रेमाची वेळ, बरोबर असा. हेच ते गोष्ट आहे तुम्ही प्रेम दाखवतलास. नऊ संघ तुम्ही सांगितलंस मला आठवत पण नाही असा. अच्छा, तर तुम्ही प्रेम कधी केलास पण नाही. सगळ्यात पहिला असा 150 वेळची आम्ही प्रार्थना चालू असत. 3 वेळा प्रार्थना करतो, सकाळी संध्याकाळी आणि रात्री 12 पासून 1 पर्यंत, सकाळी 7:30 ते 8, संध्याकाळी 4:30 ते 5. प्रार्थना करा, प्रेम दाखवा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही पार्टनरशिप फॉर्म नाही भरला असा ते आमचे पार्टनरशिप डिपार्टमेंट परत पाठवतात तुमका. तो सगळं विश्वास असा आम्ही तुमका शिकवू इच्छितो की कसे तुम्ही या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकतास. आणि एक पास्टरसारखं माझं काम असं की मी तुमका शिकव लेवलमध्ये जगाचा कसा असा. त्या गोष्टी त्याच्यासाठी असतात की तुम्ही एक उंच स्तरावरती जाऊन जगा शका. तुम्ही एक खालचं जीवन जगत राहत असतं कसा होता याच्यासाठी तुम्ही चर्चमध्ये नाही असा. आपण तुमका आम्ही करू सांगतो का म्हणून करा. त्याचा एकच एम असा की जे गोष्टी डोळ्यांनी बघितल्याने नाही, कानाने ऐकल्याने नाही, तुमच्या मनात अजूनपर्यंत इले नाही का तुम्ही बघू शकता. बरोबर असा. पार्टनरशिप, दशमांश या गोष्टींवरती लक्ष द्यावा. हेच असं जसं तुम्ही मोठ्या गोष्टीमध्ये एंट्री करता. कारण जो पैसा नाही देऊ शकणार, जो परमेश्वरावरती अजिबात पण प्रेम नाही करणार, एक पैशाचा पण प्रेम नाही असा, सगळे पैसा नाही असा. पण बायबल सांगता थंय तुझा धन असा, थंय तुझा मन असा. जर परमेश्वरात तुमचं धन नाही असा तसं पण तुझं मन पण नाही असा. बायबलमध्ये लिहिलं असा. माझी पद्धत नाही सांगणार, बायबलमध्ये लिहिलं असं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुमच्याकडे आमचा ॲप असा तर डाउनलोड करा. क्राइस्ट एम्बसी इंडिया ॲप. अजूनपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवर असाल तर किंगचॅटवरती नाही असतं तर किंगचॅट डाउनलोड करा. आमचे 36 ऑनलाईन चर्चेस असत, 14 लहान मुलांचे असत, 30 मोठ्या लोकांसाठी असत. जॉईन करा, त्याच्यात सेंटर बनवा. नको सांगू की माझ्याकडे टाईम नाही असा, मग प्रेम खायच्या कामाचा नाही असा, तर मोठ्या गोष्ट कधी दिसणार नाही व्हायची. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आम्ही एक बातम्यांसाठी प्रार्थना करतो. त्याच्यात आमका तुमचे 2 तास हवे असत. तर जर तुम्ही आमका तुमच्या अजूनपर्यंत 2 तास नाही दिला असा फ्रीवाले तर देवा. बरोबर असं. त्याच्यासाठी वाट नको बघू, फरक जाऊची. पण बघू सांगतो तुमका मी 24 दिले, त्याच्यात 2 नाही देऊ शकलंस, तसं तुम्ही आपला प्रूफ करताच आपला प्रेम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर अजून पण आपल्याकडे एक विशेष अवसर असतात बीच देऊची. हिलिंग स्कूलसाठी आम्ही बीच देतो. ग्राउंडसाठी आम्ही बीच आपला पेरतो. जर तुम्ही आपला बीच नाही पेरलास तर पेरा. जर तुम्ही आपला फाउंडेशन स्कूल नाही केलास तर प्लीज जावा आणि आपला फाउंडेशन स्कूल आपला करा. सगळ्या गोष्टी असतात जे हयसर आम्ही संदेशात बोलतो त्याची समज फाउंडेशन स्कूलमधून येतात. जसे मी सांगितले की खड्ड्यात माणूस गेलो, खड्ड्यातून बाहेर काढणार छोटीशी वाटा शकतात, त्या सर आम्ही पूर्ण विस्तारात शिकवतो. नाही शिकवतो स्कूलमध्ये किती जणांना माहिती असा काय बोलतोय. तर जो मेसेज असतो त्याच गोष्टीवरती मिळून बनलेलो असा. छोटी छोटी गोष्टी आणि मोठ्या गोष्टी आम्ही आणू शकतो. तर तुमका ते छोट्या गोष्टी जर तुमका नाही माहिती तर आमचा संदेश समजा तुम्हाला खूप कठीण होताला. कारण तुम्ही आमचं फाउंडेशन स्कूल नाही केला असा. जावा फाउंडेशन स्कूल करा. 6 ते 7 क्लास असतात त्याच्यामध्ये. तुम्ही खूप पुढे वाढताला. तर जर तुम्ही एका सेलचे पार्ट नाही असेल तर सेलचे पार्ट बना. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर ह्याच महिन्याच्या 27 तारखेचा फाउंडेशन स्कूल सेरेमनी. जे लोक फाउंडेशन स्कूलमध्ये एनरोल केलेला असा तिथे आता काय असा फाउंडेशन स्कूल सेरेमनी 27 तारीख मंडे. आणि त्याच दिवशी बॅप्टिझम पण असा. तर पण आम्ही तुमका सांगतो आतापासून. प्रेज द लॉर्ड. नंतर ऑक्टोबर लोडेड असा. बघा सांगा ऑक्टोबर लोडेड असा. 2 ऑक्टोबरला असा मॅन कॉन्फरन्स. 10 तारखेला असा महिला सभा. 17ला असा टीन कॉन्फरन्स. 22 तारखेला असा पेरेंट्स कॉन्फरन्स. 24 तारखेला असा युथ कॉन्फरन्स ज्या परमेश्वराच्या जनासोबत. प्रेज द लॉर्ड. करू शकता परमेश्वराचा धन्यवाद देऊया. त्याच्या दयेसाठी करण्यासाठी आपल्या हातांक उठवून धन्यवाद देवा. धन्यवाद देवा. रिबो ओ जी के बो शाकला आंजीन तेरे है. तो प्रभू तुमच्या दयेसाठी करण्यासाठी प्रेमासाठी धन्यवाद. त्या प्रेमासाठी जर तुम्ही आमच्यावर प्रेम केलास धन्यवाद. आमका शिकवण्यासाठी आम्ही तुमच्यावर कसा प्रेम करू उंच वस्तूंचा आम्ही अनुभव करू शकतो. धन्यवाद देतो. या प्रार्थनेक आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. परमपित्याचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता
आमच्या कायमसाठी बांधवतेली येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा कायम आमच्या जीवनात निवास करतील. आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आनंद करा. प्रेम काम करता. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.